नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं कंबाईन गट ब आणि गट क ची जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरून झालेली आहे. फॉर्म भरल्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना महत्त्वाची अपडेट अशी आहे, ज्या उमेदवारांना कोणताही दिव्यांग असू द्या, दिव्यांग या कॅटेगरीतून तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जर एक्स्ट्रा टाइम पाहिजे असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे. जर तुम्हाला लेखनिक पाहिजे असेल फक्त तर ही प्रोसेस करावी लागणार आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक दोघंही पाहिजे असेल तरी पण ही प्रोसेस करावी लागणार आहे. कोणती प्रोसेस आहे त्या संदर्भात दिव्यांग उमेदवारांना सूचना एमपीएससीने नुकतीच प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. त्यामध्ये लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम हवा असताच करावं. काय करावं लागेल थोडक्यात समजून घेऊया. बघा, एमपीएससीने नोटिफिकेशन दिलंय. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं 90% ऑफ मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पूर्व प्लस मुख्य परीक्षेची बॅच आपण अनाउन्स केली आहे. 90% ऑफ मध्ये तुम्हाला फक्त 2499 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. या मुख्य मुद्द्याकडे बघा, 11 नोव्हेंबरला आलेली महत्वाची ही नोटीस आहे. त्यात सांगितलंय दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरिता सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्या वेळी लेखनिक उपलब्ध करून देण्याबाबत. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळेलच अशा गृहीत धरू नका. तुम्ही फॉर्म भरला म्हणजे लेखनिक तुम्हाला मिळेलच असं गृहीत धरू नका. तुम्हाला जर एक्स्ट्रा टाइम पाहिजे असेल किंवा लेखनिक पाहिजे असेल किंवा एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक पाहिजे असेल तर तुम्हाला मेल करावाच लागणार. कसा करायचा मेल थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. बघा, त्यांनी डेट दिली आहे. आयोगामार्फत जाहिरातीचं अनुसरून अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि अथवा, बघा आणि पण सांगितलंय अथवा पण सांगितलंय, भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह कुठे पाठवायचा आहे हा मेल आयडी बघा, preexamination@mpsc.gov.in या ईमेल आयडी वरती सादर करणे आवश्यक आहे. तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला ह्या मेल आयडी वरती सादर करायचे आहे. जस्ट तुम्हाला इथे मेल करायचं, लक्षात घ्या तुमच्या मेल आयडी वर. परीक्षेचे नाव आहे बघा, गट ब साठी तुम्हाला पाठवायचं आहे आणि गट क साठी सेपरेट पाठवायचं, एकत्र पाठवायचं आणि सेपरेट पाठवायचं आहे. परीक्षेचा दिनांक तुम्हाला हा 5 जानेवारी हा 2 फेब्रुवारी आहे आणि तुम्हाला विनंती अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे ना तो 18 नोव्हेंबर. आजपासून बघितलं 7 दिवस तुमच्या हातात आहे. सो ज्यांनी अजूनपर्यंत केला नसेल, फॉर्म भरलाय, ज्यांनी पाठवून दिला असेल त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी अजून पाठवलं नसेल तर त्यांना वेळ आहे 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ही पाठवण्याची प्रोसेस कंप्लीट करायची. आता लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलंय, लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांचे लक्षणीय संदर्भीय शासन परिपत्रकाच्या परिच्छेद क्रमांक 6 मधील बघा, याचा हा जी आर माझ्याकडे आहे, त्यामधला 6 नंबर आहे. त्या नंबर मध्ये यांनी सांगितलंय लेखनिक अथवा वाचक अथवा प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा 1 टप्प्याने कमी असावी. आता कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा 1 टप्प्याने कमी, जसं की गट ब गट कला इथे पदवी लागते, बरोबर, साहजिक आहे पदवी लागते, तर पदवीपेक्षा बघा किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी याच्यापेक्षा कमी असावी. आणि एखादा उमेदवार जर असेल, फॉर एक्झाम्पल तो पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणजे काय पदव्युत्तर पदवी आहे, याचा अर्थ इथे किती काय पाहिजे, मग हा पदवी चालेल का, हा लेखनिक जो आहे हा लेखनिक पदवी चालेल का, नाही चालणार. पदवी इथे मिनिमम क्रायटेरिया काय, ह्या एक्झाम साठी पदवी आहे, पदवीपेक्षा खालचा टप्पा. खालचा टप्पा म्हणलं तर 12वीचा विद्यार्थी इथे चालू शकतो. बघा 12वी पास असलेला, भले तो 12वी पास नंतर त्याने एक्झाम काय दिली नाही, एज वाढून गेलंय, पण हरकत नाही, 12वी पास असणारा विद्यार्थी इथे तुम्ही लेखनिक म्हणून घेऊ शकता. तर त्यांनी काय सांगितलं बघा, या तरतुदीकडे विशेषत्वाने वेधण्यात येत आहे. आता काय सांगितलं यामध्ये बघा, सदर परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या 1 टप्पा कमी, बरोबर आहे. एखादा विद्यार्थी, फॉर एक्झाम्पल माझं बीए झालं, मी दिव्यांग आहे, मी फॉर्म भरतोय, पण मी बीए झालं म्हणून मी सायन्सचा एखादा विद्यार्थी घेऊन गेलो, कॉमर्स घेऊन गेलो, पण कोणता 1 टप्पा कमी पाहिजे. 1 टप्पा कमी याचा अर्थ काय, त्यांनी ते क्लिअर केलं. इथून पाठीमागची जर तुम्ही त्यांचे नोटिफिकेशन बघितली त्यांनी असं क्लिअर केलं नव्हतं. पहिल्यांदा 1 टप्पा म्हणजे काय त्यांनी क्लिअर केलंय. 1 टप्पा कमी म्हणजे काय, 12वी असणे आवश्यक आहे. म्हणजे आता गट ब किंवा गट क साठी जे विद्यार्थी दिव्यांग आहे आणि त्यांना लेखनिक जर घ्यायचा असेल तर त्यांना 12वी पास किंवा 12वी पर्यंत शिकलेलाच विद्यार्थी चालेल. FY, SY, TY किंवा ग्रॅज्युएट विद्यार्थी घेता येणार नाही, हे त्यांनी इथे क्लिअर सांगितलं. बघा हे आताचं नोटिफिकेशन हो. शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मागणी करणे अनिवार्य आहे. लेखनिक मागणं अनिवार्य आहे, तुम्हाला मागणी करून घ्यावी लागेल. आता पुढे बघा,
उपरोक्त परीक्षांसाठी विहित कागदपत्रांसह विनंती अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा विनंती अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. एकदा केलंय परत करायची गरज नाही. म्हणजे काय, प्री एक्झामिनेशन या मेलवरती मेल पाठवलाय त्यांना गरज नाही, पण तुम्ही फक्त अर्ज फॉर्म भरला आणि फॉर्म मध्ये सगळं मेन्शन केलं म्हणजे तुम्हाला लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम मिळेल असं नाही, असं त्यांनी सांगितले. पुढे परत दाखवतो मी तुम्हाला. बघा, दोन्ही परीक्षांसाठी उमेदवारांनी स्वतंत्र विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विनंती करताना विषयामध्ये परीक्षेचे नाव नमूद करणे गरजेचं आहे. बघा पुढे काय सांगितलंय आता. बघा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, 6 नंबरचा. केवळ संबंधित जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेकरिता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची सवलत देय नाही. फॉर्म भरला म्हणजे मिळेल असं अजिबात नाही. फॉर्म भरला म्हणजे एक्स्ट्रा टाइम मिळेलच असं अजिबात नाही. तुम्हाला सेपरेट तुम्हाला इथे मेल करावा लागणार आहे. मग बघा, अर्जाद्वारे दावा करून उमेदवारांनी विहित पद्धतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यासच लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची सवलत देय राहील, अन्यथा नाही. दिव्यांग उमेदवार जेवढे आहेत ना सगळ्यांना एक्स्ट्रा टाइम मिळणारच आहे, पण तो एक्स्ट्रा टाइम कधी मिळणार आहे, तुम्हाला अर्ज केल्यानंतर मिळणार आहे. नुसतं फॉर्म भरून टाकला म्हणून मिळेल असं आहे का गृहीत धरायचं का? अजिबात नाही. तुम्हाला मेल करावं लागेल. तुम्ही मेल केल्यानंतर एमपीएससी काय करते, एक्झामच्या 8, 10, 15 दिवस अगोदर त्यांच्या वेबसाईटला लिस्ट लावते, त्या लिस्टमध्ये नाव टाकते. त्याच उमेदवारांना एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळतो, अन्यथा मिळत नाही. मुद्दा परत परत सांगतो, नीट लक्षात घ्या. जेवढे दिव्यांग उमेदवार असतील किंवा तुमचे मित्र असतील त्यांना पण कळवा. लेखनिक आणि अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रपत्र 1, प्रपत्र 2, लक्षणीय दिव्यांगाचे प्रमाणपत्र आणि विहित प्राधिकरणाने प्रमाणित केलेले नमुना क्रमांक 11 अशी कागदपत्रे सादर करावीत. म्हणजे काय, ज्या ज्या उमेदवारांना लेखनिक प्लस एक्स्ट्रा टाइम लागत असेल त्यांनी 4ही डॉक्युमेंट द्यायचे. काय, प्रपत्र 1, प्रपत्र 2, प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आणि नमुना क्रमांक 11 हे 4 डॉक्युमेंट द्यायचे. ज्यांना लेखनिक आणि काय एक्स्ट्रा टाइम पाहिजे त्यांनी 4 डॉक्युमेंट द्यायचे. पुढे काय सांगितलं बघा, अंधत्व, शारीरिक दिव्यांगत्व, दोन्ही हात बाधित, मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक 11 सादर करणे आवश्यक नाही. ज्यांचं अंधत्व असं आहे की दिसायला कमी आहे. त्यानंतर काय सांगितलंय, शारीरिक दिव्यांगत्व म्हणजे काय, दोन्ही हात नाहीये, एक हात नाही, दोन्ही हात नाहीये. त्यानंतर अंधत्व किंवा दोन्ही हात असलेले नसलेले, मेंदूचा पक्षाघात आहे, अशा उमेदवारांना 11 नंबरचा फॉर्म द्यायची गरज नाहीये. जो 11 नंबरचा फॉर्म बघा तुम्हाला द्यायची गरज नाही. बाकी मात्र बाकी ज्यांचं दिव्यांगत्व हे सोडून बाकी दिव्यांगत्व असेल तर त्या उमेदवारांना हे 4 डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र 1, प्रपत्र 2 मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हता देखील नमूद करणं आवश्यक आहे. विविध प्रमाणपत्र, प्रपत्र 1, 2 व नमुना क्रमांक 11 तीनही डॉक्युमेंट एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्ही गेलात की खाली डाउनलोडचा ऑप्शन आहे, डाउनलोडवर क्लिक केलं हे तीनही डॉक्युमेंट तुम्हाला अवेलेबल आहे. जर नाही मिळालं तर आमच्या टीमला कॉल करा, आमची टीम तुम्हाला सगळे डॉक्युमेंट पाठवेल. आमच्या टीमचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो. आणि अडचण आली तर हा आयोगाचा नंबर आहे 022 693 85 983. ह्या नंबरला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे असेल तर आमचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो, 88 88 25 61 17 ह्या नंबरला कॉल करा. प्रपत्र 1, प्रपत्र 2, नमुना क्रमांक 11 आमची टीम तुम्हाला पाठवेल. काही अडचण असेल त्यांना कॉल करा, तुम्हाला माहिती देतील. आणि विशेष म्हणजे इग्नाइट अकॅडमीची पूर्व प्लस मुख्य परीक्षा गट ब आणि गट प साठी आपण गट ब आणि गट क साठी अनाऊन्स केलेली आहे. ज्या बॅचला तुम्हाला 90% ऑफ आहे, 2499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे. लगेच बॅच जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य पण शिकवलं जाणार आहे याच फी मध्ये. नंतर फी वाढू शकते. इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर हा नंबर, ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.